चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर हैदराबाद, राजस्थान रॉयल्स IPL मधून बाहेर झालेले आहेत. तर आता 4 जागेसाठी दावेदार आहेत 7. तर कोणाला टॉप 4मध्ये जाण्यासाठी किती सामने जिंकायचे आहेत, पॉईंट टेबलचं समीकरण कसं असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल सनरायझर हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यामध्ये सामना अनिर्णित राहिला. यामध्ये पावसाने व्यत्यय आणला आणि सामन्याचा निकाल लागू शकला नाही. तर सनरायझर हैदराबाद आता ऑफिशियली पॉईंट टेबलमधून बाहेर पडलेले आहे. तर हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे 3 संघ IPLच्या प्लेऑफमधून बाहेर झालेले आहेत. बाकीच्या 7 संघांना अजूनही प्लेऑफसाठी चान्स आहे. तर कोणाला किती सामने जिंकावे लागेल, कोणाचे काय समीकरण आहे हे आपण पाहूया. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे 11 सामने झाले आहेत. 11 सामन्यामध्ये 8 सामन्यामध्ये विजय आणि 3 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे 16 पॉईंट आहेत. 16 पॉईंटवर टीमा क्वालिफाय होतात, परंतु आणखी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पुढे क्वालिफाय हे शब्द लागलेले नाही. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला बाकी 3 पैकी फक्त एक सामना जिंकायचा आहे. एक सामना त्यांनी जिंकला की त्यांच्या पुढे क्यू हे अक्षर पडेल. तर टॉप 2 मध्ये जाण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 3 सामन्यापैकी 2 सामने तर जिंकावे लागतील. नंतर पंजाब किंग्सचे 11 सामन्यामध्ये 15 पॉईंट आहेत. तर त्यांना 3 सामन्यापैकी एक सामना जिंकायचा आहे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. मुंबई इंडियन्सला 3 सामन्यापैकी 2 सामने जिंकायचे आहेत टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. नंतर गुजरात टायटन्सला 4 सामन्यापैकी 2 सामने जिंकायचे आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सला 3 सामन्यापैकी 3 सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवावा लागेल. तर कोलकाता नाईट रायडर्सला 3 सामन्यापैकी 3 विजय मिळवायचे आहेत. तर लखनौ सुपर जायंट्सला 3 सामन्यापैकी 3 विजय मिळवायचे आहेत. तर हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ या IPLमधून बाहेर झालेले आहेत. तर टॉप 2 साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या 4 संघांमध्ये लढत आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणतेही 4 संघ टॉप 4 मध्ये जातील आणि कोणतेही टॉप 2 संघ टॉप 2 मध्ये राहतील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.